नमस्कार, मी संतोष पवार. सर्वप्रथम थिएटर होलिकच्या सर्व दर्शकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एक चांगला उपक्रम थिएटर होलिकच्या मार्फत केला जातो की आम्ही रंगकर्मी आणि आमचे मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधला दुवा थिएटर होलिकसारखे चॅनल बनलं आहे आणि आमचं म्हणणं, तुमचं म्हणणं, आपलं म्हणणं एकमेकांपर्यंत पोहोचलं जातं आहे. कुठं लोणावळा, खंडाला, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. लोणावळा, खंडाला, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. माझं यदाकधीचे हे नाटक आता खूप छान चालू आहे. मायबाप रसिकांच्या आशीर्वादाने अगदी दमदारपणे, दणदणीतपणे चालू आहे. त्याच्या आता नुकतेच 100 प्रयोग झाले. तो 100वा प्रयोग आम्ही ऑपेरा हाऊससारख्या एका भव्य दिव्य अशा नाट्यगृहात केला. त्याचाही खूप आनंद आहे. आता लवकरच, म्हणजे आता आज तारीख आहे, मला वाटतं आज 25 तारीख आहे आणि उद्या 26 जानेवारी या दिवशी एका दिवशी 3 प्रयोग आहेत. 125वा प्रयोग आम्ही दिमागा साजरा करतो. आता तोही आपल्या मायबाप रसिकांच्या आशीर्वादामुळेच. रागली तुमच्या तोंडाला, तुमचा करपडला कालीच कंदी, नाही तर तुमच्या तिरडीचा मोडला बांबू तुमचं मुळे टेकून बसवलं भिताडाला नियेनो गेले वाट ओढत एक मरताय दिसते. हे पूर्ण हे आपली वाट सोडणार नाहीत आणि देवाला देऊ येऊन घेणार नाही. हे काम करा, मनातल्या मनात देवाचा धाव करा आणि आपण कोण कुठल्या कशाला आले, कुठे चाललंय सगळं सांगून टाका या नियेना. ऐका, मी कोकणची, मी मराठवाड्याची, मी विदर्भाची, मी खानदेशाची. मी भोसरीचा. दिवसेंदिवस ह्या नाटकाची मागणी म्हणा किंवा प्रतिसाद म्हणा वाढत चालला आहे. खूप आनंद होतो जेव्हा नाटक संपतं, तेव्हा प्रेक्षक जेव्हा उभे राहून स्वतःहून स्टँडिंग ओवेशन देतात, त्यावेळी भरून पावल्यासारखं होतं. आणि रंगकर्मी म्हणा किंवा कलाकार ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, की ज्या क्षणाची म्हणा किंवा ज्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत असतो, तो प्रतिसाद जेव्हा मिळतो त्यावेळी भरून पावतं. आपण जे काही केलं आहे ते सार्थकी लागलं असं समाधान मिळतं. जेव्हा 2000 साली जेव्हा यदाकदाचित नाटक आलं होतं, तेव्हा सुरुवातीला असा प्रसंग होता की प्रेक्षकांना बोललं, या रे नाटकाला, या रे, तरी प्रेक्षक यायला मागत होते, कंटाळा करायचे, कारण सगळे नवीन कलाकार होते, मीही नवीन होतो. पण हळूहळू आमचे निर्माते दत्ता घोसाळकर आणि आमच्या कलाकारांनी चिकाटी सोडली नाही. आम्ही काढवड करून इकडनं तिकडनं पैसे गोळा करून, कारण शेवटी सगळी सोंगं आणतात, पैसे सोंग नाही आणतात. कसे प्रयोग केले आमचं आम्हाला माहिती आहे. नंतर बरेचसे वाद झाले. त्या वादातून मार्ग काढत जवळजवळ 4,500 प्रयोग आम्ही केले. त्यातले जवळजवळ एक 4,000 प्रयोग तर आम्ही हाऊसफुलचेच बोर्ड घेऊन प्रयोग केलेले. ते आता मायबाप रसिकांच्या आशीर्वादामुळे. शेवटी जे चांगलं असतं ते लपून राहत नाहीच, म्हणजे म्हणतं किती कोंबडं झाका ते उगवतोच. त्याप्रमाणे नाटक हे चांगलंच होतं. आता ते प्रेक्षकांनी स्वीकारल्यानंतरच चांगलं होतं. आम्ही चांगलं करण्याचाच प्रयत्न करतो. मायबाबांचा जेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा त्यावर चांगलं नाटक आहे किंवा लोकप्रिय नाटक असं शिक्कामोर्तब होतं. तो शिक्कामोर्तब मायबाप रसिकांनी केला. त्यानंतर जवळजवळ 23-24 वर्ष झाली. काही वादानंतर जवळजवळ 4,500 प्रयोगानंतर ते यदाकदाचित बंद केलं होतं. पण मी अस्वस्थ होतो, काय करावं मला कळत नव्हतं. कारण जेव्हा माझी मुलं मला विचारत होती की आम्हाला ते नाटक नाही का लाईव्ह पाहता येणार, तर मी त्यांना म्हटलं होतं की आपलं त्या वादात मला शिरायचं नाही, कंटाळा आला त्या वादाचा. कारण आपला काही तसा काही वाद करण्याचा अजेंडा नव्हता किंवा काही आपला विचार कोणावर थोपवण्याचा विचार नव्हता किंवा कुठल्या संस्थेशी, संघटनेशी किंवा राजकीय पार्टीशी आपण काही काय म्हणतात कनेक्टेड नव्हतोच. तरीही आपण नौखे होतो आम्ही सगळे. आणि कुठल्या काय म्हणतात ना, कुठल्या गोष्टीचं काय भाऊ केल्या जाईल, सुतावरून स्वर्ग आटतात, त्याप्रमाणे कुठला राईचा पर्वत करून हे वाद उकरले गेले, काढले गेले. आणि त्याची परिणती अशी झाली की एक चांगलं नाटक 4,500 प्रयोगानंतर हाऊसफुलचा शेवटचा प्रयोग हाऊसफुलचाच बोर्ड होता. नंतर मी कंटाळून निर्णय घेतला, तर नाटक बंद केलं. पण आता काय करावं की जेणेकरून हा जो आपला लोकनाट्याचा फॉर्म आहे, जो आपला चिपळूणचा आहे, संगमेश्वरचा आहे, जो आपल्या मातीतला फॉर्म आहे, तो आपल्या आताच्या पुढच्या पिढीला, ज्या नेक्स्ट जनरेशनला बघता येईल किंवा त्यातल्या ज्या त्या नाटकाचा जो USP होता की ती चिपळूणची भाषा, बानकोटी भाषा, नमन नाट्याचा फॉर्म, मग त्या नमन नाटला ती काय म्हणते वेशभूषा, ती रंगभूषा, ती बोलीभाषा,
ती गाणी, ते नृत्य, जाखणी नृत्य वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला कशा दाखवता येतील. आणि जे आधीचे प्रेक्षक होते ते खूप विचारपूस करायचे, ते नाटक परत नाही काय करणार, ते नाटक परत नाही काय करणार. त्यांनाही पुन्हा ते नाटक पाहिल्याचा किंवा पुन्हा त्याचा आनंद घेता येईल, असं काही करता येईल का याचा विचार करत असताना मला ही कल्पना सुचली यदाकधीचे रिटर्न्स हे नाटक करण्याची. आणि हे नाटक केल्याच्यानंतर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद पाहता मला वाटतं मी राईट ट्रॅकवर आहे किंवा मी जो निर्णय घेतला तो योग्य होता हे सिद्ध झालं. अर्थात याच्या श्रेय मी पुन्हा एकदा दत्ता घोसाळकरांना देईन, कारण त्यांना फक्त ही कल्पना सांगितली, त्यांनी ती उचलून धरली. नेहमीप्रमाणे आम्ही कामाला लागलो, नवीन मुलं पुन्हा एकदा गोळा केली आणि आम्ही जवळजवळ 175 प्रयोग तेव्हा केले होते कोरोनाच्या आधी. 175 प्रयोगानंतर कोरोनामुळे हे नाटक बंद झालं, आता सगळं जगच थांबलं होतं, त्यामुळे हे नाटक थांबलं होतं. पुन्हा करण्याचा प्रयत्न केला, पण माझे मित्र दत्ता घोसाळकर हे आम्हाला सोडून गेले. त्यामुळे आता हे नाटक थांबतं की काय, कायमचं बंद पडतं की अशी भीती वाटायला लागली होती. पण पुन्हा एक माझा मित्र, माझा कॉलेजचा मित्र किरण केळकर आणि त्याच्या सौभाग्यवती मानसी किरण केळकर हे म्हणजे अक्षरशः रंगदेवतीने पाठवल्यासारखे माझ्याकडे आले. आमची 30 वर्षापूर्वीची मैत्री, त्यानंतर आमचं परत कधी असं भेटणं नव्हतं झालं, पण तो अचानक मला शोधत आला आणि मला म्हणाला की आम्हाला नाटक करायचं आहे, नाट्य निर्माता म्हणून काहीतरी या रंगभूमीवर करायचं आहे. मग त्यांना मी नाटकाची कल्पना सुचवली, म्हटलं या नाटकाच्या नावाची पुण्य या नाटकाबरोबर आहे. आणि हे नाटक अचानक थांबले, तर असले दो चालत असताना त्यांनीही तो विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा नाटक सुरू केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोरोनानंतर 125 प्रयोगात आम्ही आता झेप घेतलेली आहे. सो अर्थात त्याला प्रतिसाद मायबाप रसिकांचा आहे, त्यांचा आशीर्वाद असाच राहू देत, जितके होतील तेवढे प्रयोग आमच्यावर होऊ देत अशी रंगदेवतेसाठी प्रार्थना करतो. माझ्या खांद्यावर बसून मला गोष्ट सांगतो, गोष्ट सांगतो की मला प्रश्न विचारतो. काय हा प्रश्न विचारतो म्हणजे हा देशद्रोही आहे, इसे पाकिस्तान भेटतो, कारण आमच्या इथे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हणतात. प्रेक्षक येतोय विशेषतः, पण जास्त करून जो आपला आधीचा जो ऑडियन्स आहे ते खूप जास्त करून येतात आणि आपल्या मुलाबाळांना मुद्दाम घेऊन येतात. आणि त्यावेळी खूप समाधान वाटतं जेव्हा ते म्हणतात की नाही आम्हाला हे आमच्या मुलाबाळांना दाखवायचं होतं, गणपती कसा नसतो किंवा जाखणी नृत्य म्हणजे काय असतं, आपला शंकासूर कसा येतो किंवा नमन नाट्य म्हणजे काय, ती वेशभूषा कशी असते, ती बोलीभाषा कशी असते, हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे. ह्या आग्रहाने जेव्हा प्रेक्षक आपल्या मुलांना घेऊन येतात आणि मुलंही जेव्हा असे भारावून बघतात, अरे हे नाटक असं असतं, असं पण असतं नाटक, म्हणजे ह्या नाटकामध्ये नाचगाणी असतात, छान धमाल मजा मस्ती असते, नुसतं डोक्याला खुराक नसतो, नुसतंच काय म्हणतात ना की विचाराचा गुंता आणि नात्यांची गुंतण, असं काही नसतं. की हे एक मनोरंजन करणारही नाटक असतं. नाटक मनोरंजन पण करतं आणि छोट्या 6 वर्षाच्या खालील बाळांनाही खो खो असं होतं. आणि अर्थातच आपले वयोवृद्ध आजी आजोबा असतील त्यांनाही ते ताल धरायला लावतं, त्यांनाही खुदू असं होतं. असंही नाटक असतं. हे त्या मुलांच्या डोळ्यात जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की यस, आपण जो हट्ट केला होता किंवा जो निश्चय करून नाटक केलं ते सार्थकी लागलं असं वाटतं. आप में से कॅप्टन कोण आहे? आमच्या वतीनं मी कॅप्टन. मग मी काय गावात उपटू? आमच्या वतीनं मी कॅप्टन. मग मी काय करायचा? तुम्ही अध्यक्ष झाले, जा घरी जाऊन आराम करा. घरी चला, घरी चला. ओय घरी जाऊन आराम करा, पण अधून मधून घराबाहेर पडा. आता अध्यक्ष घराबाहेर पडत नाही म्हणून हा पार्टी बाहेर पडायचा. नाही, मी काम करणार, वर्ष काम करणार. 80 वर्षे झाल्यावर घरी बसा, नाही तर अध्यक्ष घरी बसत नाही म्हणून हा पार्टी बाहेर पडायचा. मी या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगेल की यदाकधी रिटर्न्स हे नाटक जिथे कुठे असेल तुमच्या जवळपासच्या नाट्यगृहात तुम्ही नक्की बघायला या. आणि थिएटर होलिक हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुमचं छान मनोरंजन होईल आणि तुमचं सबस्क्राईब करणं सार्थकी लागेल याची खात्री मी देतो. त्यासाठी बँकेतून कर्ज काढणार, मग पाऊस पडेल नाही पडेल, मग शेतीचं नुकसान होणार, मग बँकेचे लोक कर्जामुळे घरासमोर ढोल वाजवणार. हे सगळं बघून तुम्हाला जीव नको सावणार. मग तुम्ही या तऱ्हेने कल्पना घेऊन आत्महत्या करणार, मग मीडियावर येणार, मग इंटरव्ह्यू घेणार आणि मग मी प्रसिद्ध होणार. मजा वाटते काय शेतकरी होणं म्हणजे? शेतकरी व्हायचे कधी उन्हातानात नांगर धरून बघा, दिवसभर शेतात राबून बघा. असेल तुमच्या हिंमत ना तर लहान लहान लेकरांच्या डोळ्यामध्ये चेहऱ्यावरची ताण बघा, भूक बघा, डोळ्यात पाणी येऊन पावसाच्या पाण्याची वाट बघा. कर्ज वसुली करायला येणार जेव्हा दारासमोर बँड वाजवतात ना, तेव्हा कसं मेल्यासारखं वाटतं. ते शेतकऱ्याचं जीण जगून बघा. चालले शेतकरी बनायला.
हे भावा कोण आहेस तू? त्यांना कळलं, तुला अजून नाही कळलं. सांगा त्याला, सांगा. हे बघ, अंधेरी रात